ओके. तर स्मोकिंग करणाऱ्यांसाठीचा हा प्रश्न होता. आता तळीराम नाराज होतील, त्यामुळे तळीरामांसाठी काय म्हणजे दारू पिणारा आणि त्याला होणारी ॲसिडिटी काय संबंध आहे बघ, एकमेकांचा? आपण अल्कोहोल प्राशन म्हटलं तर अल्कोहोलचा सगळ्यात पहिला दुष्परिणाम आपल्या लिव्हरवरच होत असतो. एक प्रकारचा भ्रम निर्माण होतो त्याच्यामध्ये की आपल्या जे सेन्सेस असतात ते कमी होतात, रिलॅक्स वाटतं, पण परिणाम पचनावर होतो, अपचन निर्माण होतं. त्यामुळे अल्कोहोल पिणं म्हणजे एक थेंब प्या किंवा एक पेक प्या, आय एम अगेन्स्ट दॅट. म्हणजे ते न घेणं चांगलं. औषध म्हणून कधी वापर केला तर वैद्याच्या सल्ल्यानुसार करा. म्हणजे आता अनेक लोक क्लेम करतात ना की द्राक्षासव आहे, त्याच्यामध्ये सुद्धा अल्कोहोल आहे, मग ते हार्मफुल नाही का? पण ते एका वेगवेगळ्या विशिष्ट पद्धतीने असं वरिष्ठ निर्माण केली जातात. त्याचं एक विशिष्ट डोस म्हणजे डोस त्याचा ठरवला जातो, त्यामुळेच तो त्रास आपला कमी होत असतो. ठीक आहे, बरं झालं मी प्रश्न घेऊन ठेवला, कारण उत्तर जरी किती भारी असलं तरी पिणारे पिणारच आहेत, त्यामुळे काय करायचं ते करा, हरकत नाही. एक फालतू प्रश्न विचारू? विचार ना. हे बघ, समजा असं केलं की 2-3 महिने एकदम खराब लाईफ चालू आहे, काहीही खातोय, ॲसिडिटी होते, दुर्लक्ष करतोय, पण दर 2-3 महिन्यांनी काहीतरी एखादी ट्रीटमेंट करतोय, सगळं पित्त गेलंय पुन्हा आणि नवीन पित्त येण्यासाठी पुन्हा जागा करतोय. तर असे कुठले आहेत उपाय, म्हणजे शंख प्रक्षालन वगैरे असे काही असतात ना, उपाय असतात रे. पण तू एक दिवस चुकीचं लाईफस्टाईल जगल्यावरती तुला जे पेन होतं तो दिवस परत येईल का? शरीर शुद्ध करून तू घेशील, पण त्या दिवशी जो त्रास होतो त्याला काय करशील? आज आयुर्वेदामध्ये अनेक प्रक्रिया सांगितल्या आहेत. आपल्या शरीरामध्ये जी पंचमहाभूतं आहेत त्यानुसार या प्रक्रिया आहेत. आता पित्त कमी करायचं असेल तर पंचकर्मामधलं विरेचन आहे, बस्ती आहे किंवा रक्तमोक्षण आहे, शिरोधारा आहे, अशा वेगवेगळ्या प्रक्रिया आपण करतो की ज्यामुळे शरीरामधलं वाढलेलं पित्त कमी करायचं आहे. हे बघ, रक्त आहे ना शरीरात एका फ्रिक्वेन्सीने व्हायला पाहिजे. ते घट्ट होऊन चालणार नाहीये, जास्त पातळ होऊन चालणार नाहीये, नाही तर मग पुढे त्रास होतात, गरगरणं, छातीत धडधडणं. तर मग हे सगळं टाळायचं असेल तर मग एक दिवस असं करून एक दिवस चांगलं काही अर्थ नाही ना त्याला. तुम्ही तुमच्या चांगल्या सवयी जोपासायला पाहिजेत, हे माझं मत आहे. कधीतरी नक्की करा, सगळ्या गोष्टी करायलाच पाहिजेत ना, पण ते करून सतत त्याचं रिपिटेशन करू नका. ओके. चुकीचं कधी खाल्लं तुम्हाला जाणवलं तर प्रमाणात खाऊन बघा ना. म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टी खाऊन त्रास होतोय तर ती थोडी खाऊन बघा, ह्या प्रमाणात त्रास होतोय का नाही होते. पण चुकीचा आहार घेऊ नका. तुम्ही जर अतिमात्रेमध्ये चुकीचा आहार घेत असाल तर ते हानिकारकच आहे. ओके. हाच प्रश्न इन अ सिरियस वे की रोज पण काळजी घेतोय जशी जमेल तशी, पित्त प्रमाणात आहे, तरी दर 2-3 महिन्यांनी कुठल्या आहेत अशा क्रिया की जी रेकमेंड करशील लोकांना की पित्त व्यवस्थित राहण्यासाठी, प्रमाणात राहण्यासाठी 2-3 महिन्यांनी ही एक क्रिया केली पाहिजे? बघ, कसं आहे माहिती आहे का, सगळ्यात पहिले मी सांगेन की तुम्ही व्यायामच करा. बरं. तो तुम्ही रोज करू शकता. आणि घरच्या घरी आपल्याकडे कॅस्टर ऑइल उपलब्ध असतं, ते आठवड्यातनं एकदा असं तुम्ही दर 2-3 महिन्यांनी घेऊ शकता. पूर्वी आजी नाही का नाक दाबून एरंडेल तेल द्यायची, ते का करायचं? ते डिटॉक्स करतं ना बॉडीला. किंवा कोथिंबिरीचा, आवळ्याचा रस आपण घेऊ शकतो की ज्या प्रोसेसमुळे शरीरामध्ये एक्सेस वाढलेले दोष कमी होतील. आणि मी सगळ्यात पहिले सांगते की तुम्ही झोपेवर नियंत्रण मिळणार, कारण झोपला नाहीत शांत तर पचन नीट होणार नाही, वात वाढणार आहे आणि ॲसिडिटी होणारच आहे. मनातले विचार शांत करा. आणि त्याच्यासाठी मंत्रचिकित्सेमध्ये मी एक मंत्र एका पेशंटला सांगितलेला की ज्याला हाय BP होतं, ज्याला सतत ॲसिडिटी असायची आणि कोलेस्ट्रॉल लेवल्स साधारण 266 होत्या. ओम अच्युताय अनंताय गोविंदाय नमो नमः, ही विष्णूची नावं आहेत. शरीरामध्ये सत्व रजतम गुण आहेत. तसेच पृथ्वीवरती 3 देव आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. पालनकर्ता जो आहे तो विष्णू आहे, म्हणजे पित्त. आणि त्याचं स्मरण करून आपण त्याला सांगतो की आमच्या शरीरातले 3ही दोष उत्तम ठेव. मन हे इतकं स्ट्रॉंग आहे ना, विल पॉवरवर अनेक गोष्टी घडू शकतात. मी पेशंटना जनरली एवढंच सांगते की जर तुम्हाला सतत पित्त होतं आहे, याचा अर्थ आपलं इंडायजेशन आहे, तर तुम्ही रोज रात्री एक 10 मिनटं पोटाला साधं खोबरेल तेल लावताना एवढा मंत्र म्हणून झोपा. बघा, तुमच्या सवयी बदलतील, विचार बदलतील. जसं आहारामुळे विचार ठरतात तसं तुमच्या मनामुळे पण तुमचे विचार ठरतात. मनातले विचार चांगले झाले, चिंता कमी झाली, भय कमी झालं, स्ट्रेस कमी झाला, पित्त कमी झालं. क्या बात आहे, वा. उष्ण पदार्थ जे असतात तर ते किती पित्त वाढवतात ना. गरम मसाला नावातच गरम आहे, गरम मसाला, त्यामुळे हे सगळे जे पदार्थ आहेत, आता लवंग पित्त कमी करणारी आहे, अति प्रमाणात खाल्ली तर चालेल, नाही चालणार, पित्त वाढवेल. माउथ अल्सर्स असतील किंवा हे तर तेव्हा लवंग घेऊन चालत नाही, पण बॅड ब्रीथ पित्तामुळे येते, मुख दुर्गंधी, तेव्हा आपण लवंग
तोंडात ठेवून अशी जस्ट त्याचा रस घ्यायला सांगतो. बघ 1 मिनिटं तो दातांना पण म्हणजे हिरड्यांना बधीर करतो, इतका तो प्रखर असतो. काही जणांना सवय असते की लवंगेचं तेल हिरड्यांना दात दुखल्यावर लावायचं, पण ते योग्य प्रकारे लावायला पाहिजे, नाही तर हिरड्यांवरती पण व्रण येऊ शकतात, कारण ते तीक्ष्ण गुणात्मक आहे. तीक्ष्ण पदार्थ जे असतात ना उष्ण गुणात्मक, त्यामुळे शरीरातलं पित्त वाढतं, त्यामुळे ते प्रमाणात घ्यायचं. बघा आता आईस्क्रीम आपल्याला बऱ्याच वेळेला वाटतं की हे थंड आहे, पण खरं ते उष्ण आहे. फ्रीजमधलं पाणी ते चवीला थंड असलं तरी सुद्धा ते उष्ण आहे. मग हे उष्ण पदार्थ घेतल्यामुळे सुद्धा ऍसिड रिफ्लक्स होऊन ऍसिडिटी वाढू शकते. अच्छा. रोजच्या आहारातले जे अन्नपदार्थ आहे, आता त्यात कुठले, आता मेथी ही भाजी आहे जी पित्त वाढवते, बरोबर? हो. असे अजून कुठले आहेत की जे पित्त प्रकृती असणाऱ्या लोकांनी प्रमाणात खायला पाहिजेत? पित्त प्रकृती असणाऱ्या लोकांनी क्षारीय पदार्थ कमी खायचे. म्हणजे आता बघ, टॉमॅटो कमी प्रमाणात खायचा. टॉमॅटोमधल्या बिया खायच्या नाहीत. टॉमॅटोमधल्या बिया खाल्ल्यावर या व्यक्तींना त्रास होऊ शकतो. त्याच्यानंतर शेंगदाण्याचं तेल, गरम मसाला, पंजाबी भाज्यांमधली ग्रेव्ही, किंवा आपण असं म्हणतो ना चीज, सगळ्यात वाईट आहे, चिकटून बसतं आतड्यांना रे, म्हणजे निघतच नाही, पचायलाच वेगळं लागतो. ह्यांचा अग्नी वाढलेला असून सुद्धा ह्यांचं पचन नीट होत नाही, आणि मग पुढे तो त्रास वाढत जातो. उलटीतनं ते सगळं बाहेर पडतं आणि मग त्याचा खूप त्रास होतो. तो पनीर जे पचायला जड आहेत. आता पुरणपोळीमधलं बेसन, बऱ्याच जणांना पुरणपोळी खाल्ल्यावर सुद्धा ॲसिडिटी होते, पण आयुर्वेद इतकं छान शास्त्र आहे, पुरणपोळीबरोबर आपण काय घेतो? तूप किंवा दूध. आणि ते सुद्धा कसं असतं? खोबऱ्याचं दूध, की जे मगाशी मी तुला सांगितलं, खोबऱ्याचं दूध हे पित्तशामक आहे. सो ऑलवेज इट नलिफाईज की पुरणपोळी बरोबर तूप का घ्यायचं, म्हणून घ्यायचं. क्या बात आहे.